प्रत्येक फॅमिलीमध्ये दोन सपोर्टची आवश्यकता असते. एक आहे फायनान्शियल म्हणजे आर्थिक सपोर्ट, दुसरा इमोशनल म्हणजे भावनिक सपोर्ट. आणि हे दोन्हीही सपोर्ट इक्वली महत्वाचे आहेत. या दोन्हीही सपोर्ट बद्दल मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजवण्याचा प्रयत्न करतो. समजा एका फॅमिलीमध्ये कुणी एक व्यक्ती काही आजारामुळे ऍडमिट आहे. अशा वेळी नॉर्मली घरच्या मंडळींची फार धावपळ होते. कधी कधी तर पेशंटच्या बाजूला सतत 24 तास कोणाला ना कोणाला बसावे लागते आणि त्याला धैर्य द्यावे लागते, जेणेकरून तो त्या आजारातून लवकरात लवकर बाहेर येईल. त्यासाठी त्याच्या फॅमिलीमधील कुणी ना कुणी मेंबर त्याच्या शेजारी बसून त्याची सेवा करतात. यालाच इमोशनल म्हणजेच भावनिक सपोर्ट म्हणतात. त्याच व्यक्तीला जेव्हा डिस्चार्ज देण्याची वेळ येईल तेव्हा हॉस्पिटलचे बिल भरायला पैसे तर हवेत. अशा वेळी त्याला गरज पडेल ती फायनान्शियल किंवा आर्थिक सपोर्टची, कारण तिथे फक्त इमोशनल सपोर्टने काम चालणार नाही. इथे तर मी एक हॉस्पिटलचं एक्झाम्पल घेतलं होतं, पण जीवनात अजून भरपूर ठिकाणी फायनान्शियल सपोर्टची गरज भासते. मी असे गृहीत धरतो की तुमच्या फॅमिलीमध्ये इमोशनल सपोर्ट नक्कीच असेल, पण तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी योग्य तो फायनान्शियल सपोर्ट करून ठेवला आहे का?